Good morning, student. Today we have discussed the science and technology chapter number science and technology part second chapter number first heredity and evolution. And this chapter we discussed in the last lecture point transcription, translation and translocation. म्हणजे आपण प्रतिलेखन, भाषांतर आणि स्थानांतर म्हणजे काय हे आपण गेल्या लेक्चरला काय केलेले डिस्कस केलेले. मग त्याच्यामध्ये सेंट्रल डोम असेल किंवा जे RNA जे प्रोसेस आहे RNA सिंथेसिस करण्याचे आपण त्याला काय म्हणतो ट्रान्सक्रिप्शन म्हणजे प्रतिलेखन म्हणतो. किंवा जसं थोडक्यात मी सांगतो तुम्हाला म्हणजे हे सगळं कसं थोडक्यात आहे किंवा जे जशा पद्धतीने mRNA ला कोडॉन्स असतात तशाच पद्धतीने mRNA ला कोडॉन असतात तशाच त्याच्या पद्धतीने जे अँटीकोडॉन कोणावरती असतात tRNA वरती असतात. त्या ती जी प्रोसेस आहे आपण त्याला काय म्हणतो ट्रान्सलेशन म्हणतो. किंवा जशा पद्धतीने जो रायबोसोमल RNA rRNA तो mRNA च्या वन एंड टू अदर एंड म्हणजे एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे जसं तीन कोडॉनच्या स्वरूपात जसा मूव्ह होत जातो म्हणजे सर्कल जातो ती जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला आपण काय म्हटलं होतं ट्रान्सलोकेशन असं म्हटलं होतं. मग जे ट्रान्सफर tRNA आहेत ते वेगवेगळे अॅमिनो आम्ल तयार होत असतात. ते सगळे अॅमिनो आम्ल एका पेप्टाइड बॉन्डने काय केले जातात जोडले जातात. वेगवेगळे अॅमिनो ॲसिड पेप्टाइड बॉन्डने बंधाने जोडल्यानंतर त्याच्यातून एक कॉम्प्लेक्स प्रोटीन फॉर्म होतं. मग हे जे प्रोटीन आहे ते प्रोटीन काय करत असतात तर त्यांनी म्हणले दिस प्रोटीन कंट्रोल व्हेरियस फंक्शन इन द बॉडी लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड देअर अपीअरन्स. त्यांनी म्हणलेलं की हे प्रोटीन काय करत असतं की वेगवेगळे जे तयार होणारं प्रोटीन म्हणजे आपण प्रथिनं म्हणतो की प्रथिनं प्रोटीन कुणापासून फॉर्म होत असतं तर डिफरंट टाईप्स ऑफ अॅमिनो ॲसिड म्हणजे जे वेगवेगळे अॅमिनो ॲसिड्स आहेत ते अॅमिनो ॲसिड काय होत असतात पेप्टाइड बॉन्डने काय होत असतात लिंक होत असतात एकमेकांना जोडले जात असतात आणि त्याच्यामधून प्रोटीन फॉर्म होत असतात. आणि ते वेगवेगळे अॅमिनो ॲसिड असे फॉर्म होऊन किंवा अॅमिनो ॲसिड फॉर्म होऊन जे प्रोटीन तयार होतं त्याला आपण कॉम्प्लेक्स प्रोटीन म्हणजे अतिशय गुंतागुंतीचं प्रथिन म्हणतो. आणि मग हे गुंतागुंतीचं प्रथिन काय करतं तर मी आता वाचल्याप्रमाणे दिस प्रोटीन कंट्रोल व्हेरियस फंक्शन इन द बॉडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे त्यांनी सांगितलं की वेगवेगळी ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सजीवांच्या शरीरामध्ये जे बॉडीमध्ये जे वेगवेगळे कार्य आहे ते कंट्रोल करण्याचं काम नियंत्रण करण्याचं काम करत असतं. मग नेक्स्ट पुढं जर पाहिजे म्हटलं तर पुढं काय म्हणलंय तर पुढं त्यांनी म्हणलंय लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन बी प्रोड्यूस न्यू इंडिव्हिज्युअल लाईक थिंग्स लिव्ह ड्यू टू जीन. काय म्हटलेलं आहे पुढं लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन बी प्रोड्यूस न्यू इंडिव्हिज्युअल लाईक थिंग्स लिव्ह ड्यू टू जीन. म्हणजे एखादा सजीव त्याच्यासारखा दुसरा सजीव काय करू शकतो निर्माण करू शकतो. तर कुणामुळं तर जनुकामुळं त्या सजीवांमध्ये असलेल्या जनुकामुळं तो दुसरा सजीव काय करू शकतो स्वतःसारखा सजीव तो काय करू शकतो निर्माण करू शकतो. जीन म्हणजे तुम्हाला माहिती जीन जनुक इंडिव्हिज्युअल म्हणजे त्याच्या त्यांनी प्रोड्यूस न्यू इंडिव्हिज्युअल म्हणजे त्याच्यासारखा दुसरा निर्माण करणं सजीव निर्माण करणं. ओनली अँड सम दोज जीन आर ट्रान्समिटेड टू नेक्स्ट जनरेशन विदाउट एनी चेंजेस. म्हटलं की आपण तर पाहिलं हेरिडिटी म्हणजेच आपण पाहिलेलं हेरिडिटी म्हणजे काय ट्रान्सफर ऑफ फिजिकल अँड मेंटल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. मग हे कॅरेक्टर कशाच्या स्वरूपात ट्रान्सफर करतं कोण ट्रान्सफर करतं तर क्वेश्चन होता. आपण त्याच्यामध्ये पाहिलं जीन कुठं असतात तर क्रोमोझोममध्ये असतात. हे आपण सगळं पाहिलं. क्रोमोझोम कुठं असतात तर सेलमध्ये असतात. सेलच्या कुठं तर सेल न्यूक्लियसमध्ये असतात. हे आपण सगळं पाहिलेलं आहे. त्यांनी म्हणलेलं आहे की ओनली अँड सम दोज जीन आर ट्रान्समिटेड टू नेक्स्ट जनरेशन विदाउट एनी चेंजेस. म्हणजे ही जी जनुक आहे ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडून विदाउट एनी चेंजेस म्हणजे कोणताही बदल न होता काय केले जातात ट्रान्समिट होत जातात म्हणजे हस्तांतरित होत जातात. ही जनुक हस्तांतरित होत जात असतात. ड्यू टू दिस some character of parent are transmitted to offspring. However, some sudden changes occur those gene. म्हणजे त्यांनी सांगितलं की हे जीन जशा पद्धतीने वन जनरेशन टू अनदर जनरेशन म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्सफर होत असतात. त्याचवेळी ड्यू टू सम कॅरेक्टर म्हणजे काही गुणधर्म सुद्धा काय केले जातात ट्रान्सफर केले जातात. कुणाकडून पॅरेंट टू ऑफस्प्रिंग म्हणजे पॅरेंट जनरेशन कडून त्याची जी नेक्स्ट जनरेशन आहे पुढची पिढी आहे त्या पुढच्या पिढीकडे काय केले जातात ट्रान्समिट केले जातात. त्यांनी सांगितलं की अशा वेळेस काही वेळेस जीन मध्ये काय होत नाही चेंजेस होत नाही
टाइम म्हणजे काही वेळा काय होतो सडन चेंजेस म्हणजे अचानक अशा पद्धतीने काय होतात सडन म्हणजे तुम्हाला माहिती आहे अचानक आपण म्हणतो अचानक अशा पद्धतीने काय होतात चेंजेस होतात मग काय चेंजेस होतात तर त्यांनी म्हणले की सडन चेंजेस ऑकर इन दोन जीन म्हणजे त्या जनुकामध्ये काही वेळा काय होतात बदल अचानक बदल निर्माण होत असतात मग हे अचानक जे बदल निर्माण होत असतात त्यावेळेस त्यांनी म्हणले की समटाइम्स एनी न्यूक्लियोटाइड ऑफ द जीन चेंजेस इन पोझिशन दॅट कॉजेस मायनर चेंज विथ नथिंग बट द म्युटेशन त्यांनी काय म्हटलं आहे की एनी न्यूक्लियोटाइड म्हणजे कोणताही न्यूक्लियोटाइड समटाइम्स काय बघा sometimes any nucleotide of the gene change in its position any nucleotide म्हणजे कोणताही जीन मधला न्यूक्लियोटाइड काय करतो त्याची पोझिशन चेंज करतो that causes minor change which nothing but mutation त्यांनी सांगितले that causes minor change तो बदल म्हणजे आता अतिशय कसा असतो मायनर म्हणजे आपण त्याला म्हणतो सूक्ष्म म्हणतो कसा असतो सूक्ष्म असतो तो बदल म्हणजे अतिशय सूक्ष्म अशा पद्धतीचा काय असतो बदल असतो causes minor changes म्हणजे बघा मग जीन मधले जे न्यूक्लियोटाइड्स आहेत आपल्याला माहिती आहे अशा पद्धतीने काय असतं डीएनए असतो अशा पद्धतीने काय असतो डीएनए असतो मग असा डीएनएचा जो फ्रॅगमेंट आहे तो डीएनएचा फ्रॅगमेंट म्हणजे आपण काय म्हणतो जीन म्हणतो मग न्यूक्लियोटाइड कोणते असतील हे न्यूक्लियोटाइड्स असतात अशा पद्धतीने आपण त्याला काय म्हणले न्यूक्लियोटाइड ॲडेनिन असेल तर थायमिन असतं इथं ग्लिनिन असेल तर इकडं काय असतं आपण सायटोसिन हे जे न्यूक्लियोटाइड आहे हे न्यूक्लियोटाइड म्हणजे समटाइम्स सडन चेंजेस म्हणजे अचानक काय होतो चेंज होतो त्याला काय म्हणलंय नथिंग बट द म्युटेशन त्याला काय म्हणलंय म्युटेशन म्हणजे आपण त्याला म्हणतो उत्परिवर्तन काय म्हणतो आपण त्याला उत्परिवर्तन म्हणजे तुमच्या लक्षात आलं का म्युटेशन म्हणजे काय तर त्यांनी ते समजून सांगण्यासाठी त्यांनी सांगितलं की लिव्हिंग ऑर्गॅनिझम थिंग्स प्रोड्यूस अ इंडिव्हिज्युअल म्हणजे त्याच्यासारखाच नवीन इंडिव्हिज्युअल तयार करू शकतो कुणाद्वारे तर जीन कुणाद्वारे तयार करू शकतो जीनद्वारे पण त्यांनी सांगितलं की तो जो लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे तो जीन काय करतो ट्रान्सफर करतो वन जनरेशन टू अनदर जनरेशन अँड सम कॅरेक्टर विल बी ट्रान्सफर त्याच्यामध्ये काही गुणधर्म सुद्धा काय केले जातात हस्तांतरित केले जातात समटाइम्स म्हणजे त्यांनी सांगितलं की काही वेळा काय होतं चेंजेस होतात चेंजेस कशामध्ये होतात तर जीन मध्ये होतात मग जीन मध्ये कुठे चेंजेस होतात तर न्यूक्लियोटाइड त्याची काय करतो पोझिशन चेंज करतो न्यूक्लियोटाइड काय करतो त्याची पोझिशन चेंज करतो मग अशा वेळेस जे घडतं त्याला काय म्हणतो आपण म्युटेशन काय म्हणतो म्युटेशन मग हे म्युटेशन त्यांनी सांगितलं म्युटेशन कसं असतं तर मायनर असतं म्युटेशन कसं असतं मायनर अशा पद्धतीने काय असतं म्युटेशन असतं पण त्याला त्यांनी सांगितले सम म्युटेशन मे बी मायनर बट सम मे बी कन्सिडरेबल त्याला काय म्हटलेले बघा सम म्युटेशन मे बी मायनर काही उत्परिवर्तन हे अतिशय सूक्ष्म असतात बट सम म्युटेशन मे बी कन्सिडरेबल म्हणजे काही म्युटेशन्स म्हणजे काही उत्परिवर्तन कन्सिडरेबल म्हणजे आपण त्याला लक्षणीय म्हणू शकतो काय म्हणू शकतो लक्षणीय काही जे उत्परिवर्तन आहेत ते मायनर आहेत परंतु काही कशा आहेत कन्सिडरेबल आहेत म्हणजे कशा आहेत लक्षणीय आहेत मग पुढे काय म्हणताय म्युटेशन मे बी कॉजेस द जेनेटिक डिसऑर्डर त्यांनी सांगितलं की हे जे म्युटेशन होत असतं ते म्युटेशन काय करत असतं तर म्युटेशन कॉजेस जेनेटिक डिसऑर्डर म्युटेशन काय करतं तर जेनेटिक डिसऑर्डर काय करतं कॉज म्युटेशन कॉजेस जेनेटिक डिसऑर्डर की जनुकीय विकृती या उत्परिवर्तनामुळे काय होत असते निर्माण होत असते जनुकीय विकृती निर्माण होत असते मग असे कोणते जेनेटिक डिसऑर्डर आहेत तर बघा तर जेनेटिक डिसऑर्डर लाईक सिकल सेल ॲनिमिया म्हणजे सिकल सेल ॲनिमिया सारखे ज्या जेनेटिक डिसऑर्डर आहेत जे आपण इयत्ता 9वी मध्ये काय केलेले आहे अभ्यासलेले आहेत जेनेटिक डिसऑर्डर सारखे आपलं जेनेटिक डिसऑर्डर कोणते आहेत तर सिकल सेल ॲनिमिया सारखे आहे This is a everlasting process and one of the fruit of Darwin's theory of natural selection. त्यांनी सांगितलं की म्युटेशन काय आहे everlasting process आहे. This is the everlasting process. कोणती everlasting process आहे? म्युटेशन ही काय आहे? everlasting process आहे म्हणजे ती अखंड चालणारी काय आहे? प्रक्रिया. Mutation is a
आकृतीवरून असं दिसून येतंय की म्युटेशन ही एव्हरलास्टिंग प्रोसेस आहे, की अखंड सजीवामध्ये अखंड चालणारी काय आहे प्रक्रिया. त्यानंतर मला नेक्स्ट पॉईंट कोणता आहे इव्होल्युशन. नेक्स्ट पॉईंट कोणता आहे आपण हे विषय पाहिजे. नेक्स्ट पॉईंट कोणता आहे आपला इव्होल्युशन. इव्होल्युशन म्हणजे काय आपल्याला पाहिजे एकदम थेरॉटिकल पार्ट आहे. इव्होल्युशन म्हणजे काय तर बघा पुन्हा त्यांनी काय म्हणलं इव्होल्युशन मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतो उत्क्रांती. मग पहा इव्होल्युशन इज द ग्रॅज्युअल चेंज ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर लॉंग ड्युरेशन. म्हणजे की इव्होल्युशन इज ग्रॅज्युअल चेंज ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे इव्होल्युशन हा ग्रॅज्युअल चेंज आहे. ग्रॅज्युअल म्हणजे काय हळूहळू होणारा बदल आहे. ऑकर इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सजीवांमध्ये उत्क्रांती हा सजीवांमध्ये काय होणार आहे हळूहळू होणारा बदल आहे. ओव्हर अ लॉंग ड्युरेशन म्हणजे बराच कालावधीसाठी सावकाश होणारा तो काय आहे बदल आहे. दिस इज अ व्हेरी स्लो गोईंग प्रोसेस थ्रू विच डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम इज अचीव्ड. व्हेरी स्लो प्रोसेस गोईंग म्हणजे अतिशय मंद गतीने चालणारी प्रक्रिया आहे. विच डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम इज अचीव्ड. परंतु त्या प्रक्रियेमधून काय होतं तर डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम इज अचीव्ड. डेव्हलपमेंट म्हणजे काय विकास होतो. कुणाचा विकास होतो अचीव्ड म्हणजे विकास होता साध्य केलं. कुणाचा विकास होत असतो ह्याच्यातून तर लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा विकास होत असतो. कशामधून इव्होल्युशन. मग इव्होल्युशन काय आहे तर त्यांनी म्हणलं की इव्होल्युशन इज ग्रॅज्युअल चेंजेस ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे ओव्हर लॉंग लास्टिंग. म्हणजे त्यांनी सांगितलं की ओव्हर लॉंग ड्युरेशन म्हणजे बऱ्याच कालावधी करता चालणारी ही प्रक्रिया आहे. अतिशय सावकाश चालणारी ही काय आहे प्रक्रिया आहे. मंदगतीने चालणारी ही प्रक्रिया आहे. परंतु ह्या प्रक्रियेमधून काय होतात लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये काय होतात चेंज काय होत असतात चेंज होत असतात बदल होत असतात. म्हणजे ते बदल कसे होतात एकदम होतात का तर नाही तर कसे होतात तर ग्रॅज्युअली चेंज म्हणजे काय म्हणतो त्याला आपण हळूहळू हे बदल घडून येत असतात. मग त्या बदलामधून काय होत असतं तर त्यांनी म्हणलं व्हेरी स्लो गोईंग प्रोसेस थ्रू विच डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम. म्हणजे त्यांनी सांगितलं की ह्याच्यामधून काय होत असतं डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम होत असतं. म्हणजे उत्क्रांती ही मंदगतीने हळूहळू चालणारी बराच कालावधीसाठी चालणारी हळूहळू चालणारी प्रक्रिया असून त्याच्यामधून सजीवाचा विकास घडून येत असतो किंवा विकास होत असतो. ऑल द स्टेजेस इन चेंजेस ऑकर्ड इन व्हेरियस कंपोनंट. म्हणजे त्यांनी सांगितलं की ऑल स्टेजेस इन चेंजेस ऑकर्ड इन व्हेरियस कंपोनंट रेंजिंग फ्रॉम स्टार्स अँड प्लॅनेट इन space of biosphere present on the earth should be included in study of the evolution. All stages in changes occur in various components. म्हणजे सगळ्या पद्धतीने सगळ्या ह्याच्यामध्ये टप्प्याटप्प्याने स्टेजेस मध्ये काय झालेले आहेत काय झालेले आहेत बदल घडून आलेले आहेत. चेंजेस ऑकर्ड इन व्हेरियस कंपोनंट रेंजिंग फ्रॉम स्टार्स अँड प्लॅनेट इन स्पेस. म्हणजे त्यांनी म्हटलेले की जे स्टार्स अँड प्लॅनेट आहे प्लॅनेट इन स्पेस म्हणजे अंतराळातील जे ग्रह ताऱ्यापासून टू द बायोस्फिअर प्रेझेंट इन द अर्थ शुड बी इन्क्लुडेड इन द स्टडी ऑफ इव्होल्युशन. त्यांनी सांगितलं की ज्या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये हे जे चेंजेस घडून येत असतात त्याच्यामध्ये अंतराळातील स्टार्स अँड प्लॅनेट इन स्पेस म्हणजे आपण त्याला म्हणतो अंतराळातील ग्रह. स्पेस म्हणजे तुम्हाला माहिती अंतराळ म्हणतो. स्टार्स अँड प्लॅनेट म्हणजे त्याला म्हणतो ग्रह आणि तारे त्याच्यापासून ते इन बायोस्फिअर इन अर्थ म्हणजे पृथ्वीवरल्या जीवसृष्टीमा सुद्धा इन्क्लुडिंग इन द स्टडी ऑफ इव्होल्युशन. म्हणजे पृथ्वीवरल्या जीवसृष्टीचा सुद्धा उत्क्रांतीच्या अभ्यासामध्ये समावेश असतो किंवा केला जातो. म्हणजे त्यांना काय म्हणायचंय की अगदी अंतराळातील ग्रह ताऱ्यापासून पृथ्वीवर जी जीवसृष्टी आहे त्या जीवसृष्टीचा सुद्धा समावेश हा उत्क्रांतीच्या अभ्यासामध्ये करणं गरजेचं आहे किंवा केलं आहे. फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज ड्यू टू चेंज इन स्पेसिफिक कॅरेक्टर ऑफ सेव्हरल जनरेशन. इव्होल्युशन मध्ये त्यांनी म्हटलं की फॉर्मेशन ऑफ न्यू
सेव्हरल जनरेशन. त्यांनी सांगितलं की अनेक पिढ्यांमध्ये अशा पद्धतीने जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्या रिस्पॉन्स टू नॅचरल सिलेक्शन इज कॉल्ड ॲज इव्होल्युशन. ज्या काही न्यू स्पेसिस फॉर्म होत असतात म्हणजे नवीन सजीवाच्या जाती तयार होतात. स्पेसिफिक कॅरेक्टर फॉर सेव्हरल जनरेशन. सेव्हरल म्हणजे आपण म्हणतो अनेक पिढ्यांसाठी वेगवेगळे गुणधर्म त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये रिस्पॉन्स टू नॅचरल सिलेक्शन म्हणजे त्या नॅचरल सिलेक्शन म्हणजे काय आपण त्याला म्हणतो नैसर्गिक निवडीसाठी निवडी करता असतात त्याला त्यांनी म्हणलं इज कॉल्ड इव्होल्युशन. त्याला काय म्हणलेले उत्क्रांती असं म्हटलेलं आहे. मग त्यांनी म्हटलेलं आहे की उत्क्रांती म्हणजे काय तर ते तुम्हाला पहिल्या पॅरेग्राफमध्ये सांगितलेले तुम्ही जरा ते व्यवस्थित वाचा आहे का याच्यामध्ये आवाज म्हणत असल्यामुळे तुम्हाला म्हणजे काही शब्द तुमच्यापर्यंत नीट उच्चारले जात नसतील. मग पुढं काय म्हणले काय 3 बिलियन इयर्स अगो लाईफ हॅड बीन नॉन एक्झिस्टंट ऑन द अर्थ. काय म्हणले बघा 3.5 बिलियन इयर्स अगो म्हणजे 3.5 बिलियन 3.5 अब्ज वर्षापूर्वी त्यांनी काय 3 बिलियन अगो लाईफ हॅड नॉट एक्झिस्टेड इन अर्थ म्हणजे पृथ्वीवरती जीव कोणताही जीव अस्तित्वात नव्हता. बिलियन 3.5 billion years ago life had been not existing on the earth. At the beginning there may be having only simple element in ocean on the earth. म्हणजे की 3.5 बिलियन वर्षापूर्वी पृथ्वीवरती कोणताही जीव अस्तित्वात नव्हता. 3 billion years ago life had been not existing on the earth. कसलाही कोणत्याही पद्धतीचं जीवन अस्तित्वात नव्हतं. जीवन किंवा जीव अस्तित्वात नव्हतं. ॲट द बिगिनिंग म्हणजे अतिशय सुरुवातीला त्यांनी काय म्हटलं बाबा ॲट द बिगिनिंग देअर मे बी हॅव बीन ओनली सिंपल एलिमेंट इन द ओशियन. म्हणजे अतिशय सुरुवातीच्या काळाला त्यांनी म्हटलं की ॲट द ओनली सिंपल एलिमेंट इन द ओशियन ऑन द अर्थ अँड सिंपल टाइप ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाउंड मे हॅव बीन फ्रॉम दोज. त्यांनी काय म्हटलेले ॲट द बिगिनिंग. मग 3.5 बिलियन वर्षापूर्वी कोण होतं का तर पृथ्वीवर कोण अस्तित्वात नव्हतं. कोणताही जीव अस्तित्वात नव्हतं. मग सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी सांगितले की ॲट द बिगिनिंग म्हणजे अतिशय सुरुवातीच्या काळात बिगिनिंग म्हणजे आपण म्हणतो सुरुवातीला सिंपल एलिमेंट म्हणजे सिंपल एलिमेंट म्हणजे अतिशय साध्या पद्धतीची मूलद्रव्य समुद्रात पृथ्वीवरती समुद्रात अस्तित्वात. त्यानंतर त्यांनी सांगितलं की दिस एलिमेंट म्हणजे त्या एलिमेंट पासून तुम्हाला माहिती एलिमेंट म्हणजे आपण म्हणतो मूलद्रव्य. मग एलिमेंट पासून काय फॉर्म होत असतात तर कंपाऊंड फॉर्म होत असतात. ते तुम्ही शिकलेलंच आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की पुढे बघा ॲट द बिगिनिंग देअर मे बी हॅव बीन ओनली सिंपल एलिमेंट इन द ओशियन ऑन द अर्थ अँड सिंपल टाइप ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाउंड मे बी हॅव बीन फ्रॉम दोज. की अतिशय सुरुवातीच्या काळाला अतिशय साध्या पद्धतीची मूलद्रव्य समुद्रात असावी अस्तित्वात असतील आणि त्याच्यापासून त्यांनी सांगितले की सुरुवातीच्या काळाला साध्या पद्धतीची मूलद्रव्य समुद्रात सिंपल टाइप ऑफ एलिमेंट होते. त्याच्यापासून ऑन दिस एलिमेंट सिंपल टाइप ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाउंड एलिमेंट पासून काय फॉर्म झाले असतील तर ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाउंड. ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाउंड म्हणजे त्याच्यापासून जे काही एलिमेंट सुरुवातीच्या काळाला होते सुरुवातीला होते त्याच्यापासून ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाउंड म्हणजे काय आपण म्हणतो सेंद्रिय आणि असेंद्रिय अशा पद्धतीची संयुगे सुरुवातीला काय झाली असावी निर्माण झाली असावी. त्यांनी म्हटलेले की ॲट द बिगिनिंग देअर मे बी हॅव बीन ओनली सिंपल एलिमेंट इन ओशियन अँड अर्थ अँड सिंपल टाइप ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाउंड मे हॅव बीन फ्रॉम दोज. म्हणजे त्या एलिमेंट पासून तशा पद्धतीची कंपाउंड काय झाले असणार आहे फॉर्म झालेले असतात. कॉम्प्लेक्स कंपाउंड लाईक प्रोटीन अँड न्यूक्लिक ॲसिड मे बी फ्रॉम ओव्हर द लॉंग पिरियड फ्रॉम द सिंपल कंपाउंड. त्यांनी म्हटलेलं की बघा की कॉम्प्लेक्स कंपाउंड त्यांनी काय म्हटलेले पुढे काय म्हटलेले की सिंपल टाइप ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाउंड मे बी हॅव बीन फ्रॉम दोज. कॉम्प्लेक्स अँड
Complex compound like protein and nucleic acid may be have formed from over long period from those simple compound. सुरुवातीचे एलिमेंट होते त्या एलिमेंट पासून ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड फॉर्म झाले त्याच पद्धतीने त्या सिंपल कंपाऊंड ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड पासून जे कॉम्प्लेक्स कंपाऊंड किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे त्यांनी सांगितलेले की कॉम्प्लेक्स कंपाऊंड लाईक प्रोटीन अँड न्यूक्लिक ऍसिड मे हॅव बी फ्रॉम ओव्हर अ लॉंग पिरियड. त्यानंतर बराच कालावधीनंतर त्यांनी म्हटले की जे ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड पासून कॉम्प्लेक्स कंपाऊंड लाईक म्हणजे अतिशय जटिल कंपाऊंड जटिल स्वरूपाचे प्रोटीन अँड न्यूक्लिक ऍसिड मे हॅव प्रोटीन आणि न्यूक्लिक ऍसिड त्याच्यापासून काय झालेले असेल तयार झालेले असतील फ्रॉम सिंपल फ्रॉम ओव्हर लॉंग पिरियड म्हणजे बराच कालावधीनंतर ते फॉर्म झाले असते. दिस फर्स्ट प्रायमेटिव्ह सेल मे हॅव बीन फ्रॉम अ मिक्सचर ऑफ डिफरंट टाइप ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड. त्यांनी सांगितलं की फर्स्ट प्रायमेटिव्ह टाइप ऑफ सेल म्हणजे अतिशय पहिली प्राचीन पेशी ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक आणि सांगितलं की दे हॅव फ्रॉम मिक्सचर ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड पासून दूध काय झाले असेल तयार झाले असणार. मग त्यांनी सांगितलं की दिस टाइप ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक सेल नंबर ऑफ दोज सेल मे बी हॅव इन्क्रीजेस ॲट दोज कॉस्ट सराउंडिंग ऑफ केमिकल. दोज सेल हॅव बीन इन्क्रीजेस सुरुवातीच्या काळामध्ये अशा पद्धतीने त्या पेशींचा नंबर काय झाला असणार आहे आजूबाजूचे जे केमिकल्स आहेत सराउंडिंगमध्ये जे केमिकल्स आहेत त्यांना कॉस्ट करून त्यांचे भक्षण करून त्यांचे काय झालेले नंबर पेशींची संख्या काय झाली असणार आहे वाढली असणार आहे. देअर मे हॅड बीन सम डिफरन्स अमॉंग दिस सेल अँड त्यांनी अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन त्यांनी सांगितलं की त्या पेशीमध्ये काय असणार आहे वेगवेगळा बदल किंवा त्या पेशींमध्ये काही सूक्ष्म प्रमाण किंवा काही बदल सुद्धा असणार आहे. त्यांनी सांगितलेले की number of those cells have been increased at the cost of surrounding chemical. There may have been some differences among those cells and according to principle of natural selection. Some may have shown good growth and some have perished which could not be adjusted with surrounding. त्यांनी सांगितलं की according to principle of natural selection म्हणजे नैसर्गिक निवडीच्या सिद्धांतानुसार असं लक्षात येतं की काही सेल ह्या काय झाले असणार आहेत तर त्यांनी सांगितले की काही सेल गुड ग्रो म्हणजे त्यांनी सांगितले की काही पेशींची अतिशय चांगल्या पद्धतीने वाढ झाली असतील परंतु अँड सम मे हॅव परिश्रम काही पेशींचा काय झालेला असेल नाश झालेला असेल. कशामुळे नाश झालेला असेल कुड नॉट ॲडजस्ट विथ सराउंडिंग. नॅचरल सिलेक्शन म्हणजे नैसर्गिक निवडीच्या सिद्धांतानुसार त्या पेशींनी कुणाबरोबर ॲडजस्ट केलं नसेल सराउंडिंग म्हणजे आजूबाजूच्या जे वातावरण आहे त्या आजूबाजूच्या वातावरणाबरोबर त्यांनी काय केलं नसेल ॲडजस्ट केलं नसेल म्हणून त्या म्हणजे काय झाले असतील परिश्रम म्हणजे काय झाले असतील नाश पावले असतील. एका मिनिटात तुम्हाला पुन्हा एकदा हा पॉईंट सांगतो. इव्होल्युशन पाहतो. इव्होल्युशन म्हणजे काय ग्रॅज्युअल चेंजेस जे लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये होत असतात ते आपण ते पाहिलेलं आहे. त्यानंतर बघा त्यांनी काय म्हणलं की 3.5 बिलियन म्हणजे जे काही 3.5 बिलियन वर्षापूर्वी त्या पृथ्वीवरती कोणताही सजीव अस्तित्वात नव्हता. कोणताही सजीव अस्तित्वात नव्हता. नो लाईफ म्हणजे कोणताही जीव अस्तित्वात नव्हता. ॲट द बिगिनिंग म्हणजे सुरुवातीच्या काळात त्यांनी काय सांगितलंय की ओशियनमध्ये समुद्रामध्ये पृथ्वीवरच्या समुद्रामध्ये सिंपल टाईप काय होतं सिंपल टाईप इलिमेंट अतिशय साध्या पद्धतीची मूलद्रव्य त्या ओशियनमध्ये समुद्रामध्ये असतात. त्यानंतर त्या सिंपल टाईपच्या इलिमेंट पासून काय झाले तयार झालेले ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाउंड्स तयार झाले. सिंपल टाईपच्या एलिमेंट पासून काय तयार झाले ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक सिंपल कंपाउंड झाले. मग ह्या ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाउंड पासून त्यांनी म्हटलंय की कॉम्प्लेक्स कंपाउंड कुठले कंपाउंड तयार झाले कॉम्प्लेक्स कंपाउंड. त्यांनी सांगितलं कॉम्प्लेक्स कंपाउंड कोणते
तर त्यांनी सांगितले कॉम्प्लेक्स कंपाऊंड लाईक कोणते कॉम्प्लेक्स कंपाऊंड प्रोटीन अँड न्यूक्लिक ऍसिड प्रोटीन अँड न्यूक्लिक ऍसिड हॅव फॉर्म्ड फ्रॉम कॉम्प्लेक्स कंपाऊंड त्यांनी सांगितले की फर्स्ट प्रायमेटिव्ह सेल त्याच्यातूनच प्रोटीन कॉम्प्लेक्स कंपाऊंड प्रोटीन अँड न्यूक्लिक ऍसिड सांगितले की त्यातूनच काय तयार झाली फर्स्ट प्रायमेटिव्ह सेल अतिशय प्राचीन पेशी तयार झाली आणि त्या पेशीमध्ये तेच पेशीचं काय झाला नंबर इन्क्रीज झाला त्याच्यापासून काय झाली फर्स्ट प्रायमेटिव्ह सेल ह्या फर्स्ट प्रायमेटिव्ह सेल पासून तयार झालेल्या फर्स्ट प्रायमेटिव्ह सेल मध्ये जी प्राचीन पेशी आहे ते प्राचीन पेशीने काय केलं जे आजूबाजूचे जे केमिकल्स आहेत सराउंडिंग मधले जे केमिकल्स आहेत ते काय केले क्रॉस केले म्हणजे भक्षण केले आणि सेलचा नंबर काय झाला इन्क्रीज झाला त्या पेशींची संख्या परंतु त्यांनी म्हणजे त्या पेशींमध्ये काय डिफरन्स म्हणजे काय बदल असू शकतात काय वेगवेगळ्या पेशी असू शकतात मग त्यांनी म्हणलं की सम सेल आर गुड ग्रोथ म्हणजे काही पेशींची चांगल्या पद्धतीने काय झाली वाढ झाली काही पेशींची चांगल्या पद्धतीने वाढ झाली सम आर म्हणजे त्यांनी सांगितले सम सेल आर परिश्रम काही पेशी काय झाले असतील की परित झाले असतील नाश पावले असतील का तर त्यांनी सांगितले की some have परिश्रम which could not adjust with surrounding म्हणजे त्या पेशीने काय केलं की आजूबाजूच्या वातावरणाबरोबर काय केलं नाही ऍडजस्ट केलं ओके म्हणजे त्या पेशीने आजूबाजूच्या वातावरणामध्ये सूट झाले नाही ऍडजस्ट झाले नाही त्यांच्याप्रमाणे त्यांच्यामध्ये बदल झाले नाही त्यामुळे ते काय झाल्या नाश झाल्या आणि आता आपण म्हणतो नॅचरल सिलेक्शन म्हणजे नैसर्गिक निवड असं सुद्धा